नमस्कार. तुम्ही दररोज सकाळी उठता, मन लावून देवीची पूजा करता, दिवा लावता, फुलं वाहता, पण तरीही तुमच्या मनात एक प्रश्न येतो. माझी भक्ती खरंच देवापर्यंत पोहोचतेय का? का माझ्या प्रार्थना अपूर्ण राहतात? का माझ्या आयुष्यात ती शांती, ती समृद्धी येत नाही, जी मी देवाकडून मागते? जर तुम्हालाही असं वाटत असेल, तर थांबा. कदाचित तुम्ही नकळत काही चुका करत आहात. अशा 5 गंभीर चुका, ज्यामुळे तुमची पूजा निष्फळ ठरते आणि देव तुम्हाला फळ देतच नाहीत. आजच्या या खास भागात मी तुम्हाला सांगणार आहे एक कहाणी, आणि या कहाणीतून आपण शिकणार आहोत या 5 चुका आणि त्या कशा टाळायच्या. तयार आहात ना? चला मग सुरुवात करूया. भारतीय संस्कृतीत स्त्रीला देवीचं रूप मानलं जातं. तिच्या हातात असते ती शक्ती, जी घराला मंदिर बनवते. जेव्हा ती भक्तीने, श्रद्धेने पूजा करते, तेव्हा साक्षात देवी देवता तिच्यावर प्रसन्न होतात. घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि कुटुंबात सुख समृद्धी नांदते. पण काही चुकीचे विधी, चुकीची वेळ आणि अपूर्ण नियम यामुळे तिची ही भक्ती, ही ऊर्जा कुठेतरी हरवते. अनेकदा स्त्रिया मनापासून पूजा करतात, पण काही लहानसहान गोष्टींकडे दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे त्यांच्या पूजेचं अपेक्षित फळ त्यांना मिळत नाही. मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. माझ्या एका मैत्रिणीची, सुमनची कहाणी. सुमन एका मोठ्या कुटुंबाची गृहिणी होती. ती रोज सकाळी उठायची, घरची सगळी कामं करायची आणि मग वेळ मिळेल तशी देवीला फुलं वाहायची, आरती करायची. तिला देवीवर खूप श्रद्धा होती, पण तरीही तिच्या आयुष्यात सतत काही ना काही अडचणी यायच्या. कधी घरात आजारपण, कधी आर्थिक तंगी, तर कधी मुलांच्या शिक्षणाची चिंता तिला सतावत असे. ती नेहमी म्हणायची, मी इतकी पूजा करते, उपवास करते, तरीही माझ्या घरात शांतता का नाही? माझी भक्ती कमी आहे का? मी कुठे चुकते? मग एकदा तिला एका जुन्या पंडितजींनी सांगितलं, सुमन, तुझी भक्ती कमी नाही, ती तर खूप मोठी आहे, पण तुझ्या पूजेत काही चुका आहेत. त्या सुधार आणि बघ, देवी तुझ्यावर कशी कृपा करते. त्या पंडितजींनी सुमनला सांगितलेल्या 5 गोष्टी आज मी तुम्हाला सांगणार आहे. या 5 चुका, ज्या बहुतेक स्त्रिया नकळत करतात आणि ज्यामुळे त्यांची पूजा फळ देत नाही. या चुका जाणून घ्यायला तयार आहात? मग ऐका. सुमनच्या या कहाणीतून आपण एक एक चूक समजून घेऊ. सुमनची पहिली चूक होती मासिक धर्मात पूजा करणे. सुमनला वाटायचं, मी जर रोज पूजा करते तर मासिक धर्माच्या काळात का थांबावं? ही तर माझी भक्ती आहे, देवाला काय फरक पडतो? तिला असं वाटायचं की ही तर नैसर्गिक गोष्ट आहे आणि त्यात देवाच्या पूजेला खंड पाडण्याची गरज नाही. पण पंडितजींनी तिला समजावलं, सुमन, मासिक धर्म हा स्त्रीच्या शरीरातील ऊर्जेचा खास काळ आहे. या काळात तुझ्या शरीरात नैसर्गिकरित्या काही बदल होतात. तुझी ऊर्जा वेगळ्या प्रकारे कार्य करते. या काळात शरीर आणि मन थोडे कमजोर असू शकतं. शास्त्रानुसार या काळात थेट पूजा करणं निषिद्ध आहे, कारण यामुळे तुझ्या भक्तीचा प्रभाव कमी होतो आणि तुलाही शारीरिक आणि मानसिक त्रास होऊ शकतो. सुमनला हे ऐकून आश्चर्य वाटलं. ती म्हणाली, पण मग मी या काळात काय करू? मला तर देवाची आठवण येत राहते. पंडितजी म्हणाले, पूजा थांबव, पण भक्ती थांबवू नकोस. या काळात तू मनातल्या मनात देवीचं नामस्मरण कर, तिची स्तोत्र ऐक, ध्यान कर किंवा तुझ्या आवडत्या स्तोत्रांचं पठण कर. तू घरात एका बाजूला शांत बसून देवीची मानसिक पूजा करू शकतेस. देवी तुझ्या मनात आहे, ती तुझी भक्ती नक्कीच ऐकेल. त्यांनी तिला दुर्गा सप्तशती किंवा ललिता सहस्रनामाचे फक्त श्रवण करण्याचा सल्ला दिला. मी तुम्हाला सांगते, बऱ्याच स्त्रियांना असं वाटतं की मासिक धर्मात पूजा थांबवणं म्हणजे भक्ती कमी करणं किंवा देवाला विसरणं. पण तसं नाही. हा काळ आहे स्वतःला शांत ठेवण्याचा, विश्रांती घेण्याचा आणि आत्मचिंतनाचा. या काळात शारीरिक आणि मानसिक आराम महत्त्वाचा असतो. मी स्वतः अनुभव घेतला आहे. जेव्हा मी या काळात फक्त ध्यान केलं, तेव्हा माझ्या मनाला एक वेगळीच शांती मिळाली आणि माझी देवावरील श्रद्धा अधिक दृढ झाली. तुम्हीही असं करून बघा. जर तुम्ही मासिक धर्मात असाल तर थेट पूजा, मूर्तीला स्पर्श करणं किंवा मंदिरात जाणं टाळा. त्याऐवजी ललिता सहस्रनाम वाचा किंवा फक्त औचा जप करा. तुम्हाला तुमच्या मनात आणि आजूबाजूच्या वातावरणात सकारात्मकता जाणवेल. सुमनने हे केलं आणि तिच्या आयुष्यातली पहिली चूक सुधारली. तिला या काळात अधिक शांत आणि स्थिर वाटू लागलं. पण अजून 4 चुका बाकी होत्या. सुमनची दुसरी चूक होती केस मोकळे ठेवून पूजा करणे. एकदा सुमन सकाळी घाईघाईत उठली. तिला ऑफिसला जायची तयारी करायची होती आणि त्यातच पूजेचीही गडबड होती. तिने पटकन देवीसमोर दिवा लावला आणि तशीच मोकळ्या केसांनी पूजेला बसली. तिला वाटलं, केस बांधायला वेळ नाही, एवढ्यात काय फरक पडणार आहे? माझी श्रद्धा महत्त्वाची आहे. पण पंडितजींनी तिला सांगितलं, सुमन, शास्त्रात सांगितलं आहे की मोकळे केस हे नकारात्मक आणि अस्थिर ऊर्जेचं प्रतीक आहे. जेव्हा तू पूजा करतेस तेव्हा तुझी ऊर्जा, तुझं मन, तुझं शरीर सगळं शुद्ध आणि स्थिर असायला हवं. मोकळ्या केसांमुळे नकारात्मक ऊर्जा आकर्षित होऊ शकते, तुझी एकाग्रता तुटते आणि तुझ्या पूजेचा प्रभाव कमी होतो. केसांमधील ओलावा आणि मोकळेपणा वातावरणातील नकारात्मकता शोषू शकतात. सुमनला हे ऐकून थोडं आश्चर्य वाटलं, पण तिने विचार केला, खरंच, जेव्हा मी केस बांधून पूजा करते तेव्हा मला जास्त शांत आणि एकाग्र वाटतं. मोकळ्या केसांमुळे कधीतरी लक्ष विचलित होतं. पंडितजींनी पुढे सांगितलं, पूजेसाठी नेहमी केस व्यवस्थित बांध, अंबाडा घाल किंवा वेणी घाला.
स्वच्छ आणि शालीन वस्त्र परिधान कर. हलक्या रंगाची आणि सात्विक वस्त्र पूजेसाठी चांगली असतात. यामुळे तुझी ऊर्जा शुद्ध राहील आणि देवी तुझ्यावर प्रसन्न होईल. सुमनने हे करायला सुरुवात केली. ती रोज सकाळी आंघोळ करायची, केस नीट बांधायची आणि मगच शांतपणे पूजेला बसायची. तिने सांगितलं, मला आता पूजा करताना एक वेगळीच शक्ती आणि सकारात्मकता जाणवते. असं वाटतं की माझी प्रार्थना थेट देवापर्यंत पोहोचत आहे. मी तुम्हाला सांगते, हा छोटासा बदल तुमच्या पूजेत खूप मोठा फरक आणतो. तुम्हीही बघा. पुढच्या वेळी पूजा करताना केस बांधा, साडी किंवा सलवार कमीज नीट घाला आणि मग बघा तुमच्या मनाला कशी शांत आणि स्थिर वाटते. सुमनच्या आयुष्यात हा बदल आला आणि ती आता तिसऱ्या चूककडे वळली. सुमनची तिसरी चूक होती रांधून न आल्यावर किंवा घर व्यवस्थित नसताना पूजा करणे. सुमनला वाटायचं, आज माझा उपवास आहे, मग घरात इतकं सगळं रांधायची गरज काय? फळं आणि पाणी तर आहेच. किंवा घर थोडं अस्ताव्यस्त आहे, पसारा पडलेला आहे, तर काय फरक पडतो? देवाला तर माझं मन महत्वाचं आहे. पण पंडितजींनी तिला समजावलं, सुमन, पूजा ही फक्त तुझ्या मनाची बाब नाही. ती तुझ्या घराची, तुझ्या आजूबाजूच्या वातावरणाची ऊर्जा आहे. जर तुझं घर स्वच्छ नसेल, विशेषतः देवघर आणि स्वयंपाकघर, अन्न शिजलेलं नसेल, तर तुझ्या पूजेची ऊर्जा अपूर्ण राहते. घरात नकारात्मकता आणि अस्वच्छता असल्यास सकारात्मक ऊर्जा टिकत नाही. सुमनला हे ऐकून थोडं कठीण वाटलं. ती म्हणाली, पण रोज इतकं सगळं करणं शक्य आहे का? कामाच्या गडबडीत कधी जमत नाही. पंडितजी हसले आणि म्हणाले, सुमन, छोट्या गोष्टींनी सुरुवात कर. पूजा करण्यापूर्वी देवघर स्वच्छ कर, शक्य असल्यास थोडं तरी अन्न शिजव, जरी नैवेद्यासाठी पुरत असेल तरी चालेल, आणि मग शांत मनाने पूजेला बस. असं केलं तर तुझी भक्ती परिपूर्ण होईल आणि घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहील. सुमनने हे करायला सुरुवात केली. ती रोज सकाळी उठल्यावर पहिलं काम देवघर स्वच्छ करायची, घरात थोडी साफसफाई करायची आणि शक्य असल्यास नैवेद्यासाठी काहीतरी गोड पदार्थ बनवायची आणि मगच पूजेला बसायची. तिने सांगितलं, खरंच आता मला पूजा करताना एक वेगळीच शांती आणि समाधान मिळतं. माझं घर जणू खरंच मंदिरासारखं वाटतं. घरात सकारात्मक ऊर्जा जाणवते. मी तुम्हाला सांगते, बऱ्याच स्त्रिया ही चूक करतात. आपण घाईत पूजेला बसतो, पण आपल्या आजूबाजूच्या वातावरणाचा विचार करत नाही. पण जेव्हा तुम्ही घर स्वच्छ ठेवता, विशेषतः जिथे पूजा करायची आहे ती जागा, आणि थोडं अन्न शिजवता, तेव्हा तुमच्या पूजेची ऊर्जा दुप्पट होते. तुम्हीही असं करून बघा. उद्या सकाळी आधी घर नीट करा, देवघर स्वच्छ करा आणि मग पूजेला बसा. तुम्हाला तुमच्या मनात आणि घरात एक वेगळाच सकारात्मक बदल जाणवेल. सुमनने ही चूक सुधारली आणि आता ती चौथ्या चूककडे वळली. सुमनची चौथी चूक होती चुकीच्या वेळी पूजा करणे. सुमनला वाटायचं, सकाळी ऑफिसला जायची घाई असते, मुलांना शाळेत सोडायचं असतं, त्यामुळे वेळ मिळत नाही. मग मी दुपारी किंवा संध्याकाळी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा पूजा करेन. देवाला तर माझी भक्ती महत्वाची आहे, वेळेचं काय आहे? पण पंडितजींनी तिला सांगितलं, सुमन, पूजेची वेळ खूप महत्वाची आहे. सूर्योदयानंतरचा काळ म्हणजे सकाळी 6 ते 9 हा पूजेसाठी सर्वोत्तम वेळ आहे. यावेळी वातावरणात सकारात्मक आणि शुद्ध ऊर्जा असते आणि तुझी भक्ती थेट देवापर्यंत पोहोचते. या वेळेत मन शांत आणि एकाग्र राहतं. दुपारी किंवा सूर्यास्तानंतर पूजा केल्याने तिचा प्रभाव कमी होतो, कारण त्यावेळेत वातावरणात वेगळ्या प्रकारची ऊर्जा असते. सुमनला हे ऐकून आश्चर्य वाटलं. ती म्हणाली, पण मी तर नेहमी दुपारी किंवा कधीतरी संध्याकाळी पूजा करते, कारण सकाळी तिला खरंच वेळ मिळत नसे. पंडितजी म्हणाले, सुमन, थोडा प्रयत्न कर. सकाळी लवकर उठ, सूर्योदयाच्या वेळी किंवा त्याच्या लगेच नंतर पूजा कर. जरी थोडा वेळ मिळाला तरी चालेल. तुझ्या मनाला आणि शरीराला एक वेगळीच शक्ती आणि उत्साह मिळेल. सुमनने हे करायला सुरुवात केली. तिने अलार्म लावून सकाळी 6:30 उठायची सवय लावली. सुरुवातीला तिला थोडा त्रास झाला, पण हळूहळू तिला त्याची सवय झाली. ती उठल्यावर पटकन आंघोळ करायची आणि मग शांतपणे पूजेला बसायची. तिने सांगितलं, खरंच आता मला पूजा करताना एक वेगळीच ऊर्जा जाणवते. माझं मन दिवसभर शांत आणि प्रसन्न राहतं आणि माझ्या प्रार्थना खरंच ऐकल्या जातात असं वाटतं. मी तुम्हाला सांगते, पूजेची वेळ बदलणं हा खूप मोठा बदल आहे. तुम्हीही असं करून बघा. जर तुम्ही दुपारी किंवा रात्री पूजा करता, तर उद्यापासून शक्य असल्यास सकाळी करायला सुरुवात करा. तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक फरक दिसेल. सुमनने ही चूक सुधारली आणि आता ती शेवटच्या चूककडे वळली. सुमनची शेवटची चूक होती पूजेदरम्यान मोबाईल वापरणे. सुमनला सवय होती पूजा करताना मध्येच मोबाईल बघायची, व्हॉट्सअॅप मेसेज चेक करायची किंवा कुणाचा फोन आला तर बोलायची. तिला वाटायचं, एवढ्यात काय मोठी गोष्ट आहे, 1 मिनिटात बघून घेते. तिला असं वाटायचं की देवाला तर तिची भक्ती दिसत आहे, मग मध्ये मोबाईल बघितल्याने काय फरक पडणार आहे. पण पंडितजींनी तिला सांगितलं, सुमन, पूजा हा तुझा आणि देवाचा खास आणि पवित्र वेळ आहे. जेव्हा तू मोबाईल बघतेस किंवा कुणाशी बोलतेस, तेव्हा तुझं लक्ष विचलित होतं, तुझी एकाग्रता तुटते आणि तुझ्या पूजेचा प्रभाव पूर्णपणे नष्ट होतो. देवाला पूर्ण समर्पण हवं असतं. सुमनला हे ऐकून थोडं लाज वाटलं. ती म्हणाली, खरंच मी पूजा करताना खूप वेळा विचलित होते आणि मोबाईल बघते. पंडितजी म्हणाले, सुमन, पूजेच्या वेळी मोबाईल पूर्णपणे सायलेंट ठेव
किंवा शक्य असल्यास तो तुझ्यापासून दूर ठेव. फक्त तू आणि तुझा देव हाच खरा आणि पवित्र पूजेचा क्षण आहे. तुझं मन पूर्णपणे एकाग्र कर आणि देवाला समर्पित हो. सुमनने हे करायला सुरुवात केली. ती पूजेच्या आधी मोबाईल सायलेंट करायची आणि पूर्ण मनाने आणि एकाग्रतेने देवीची भक्ती करायची. तिने सांगितलं, आता मला पूजा करताना एक वेगळीच शांतता आणि समाधान मिळतं. असं वाटतं की माझ्या प्रार्थना खरंच देवापर्यंत पोहोचत आहेत. मी तुम्हाला सांगते, ही चूक आपण सगळेच कधी ना कधी नकळत करतो. पण जेव्हा तुम्ही पूजेच्या वेळी मोबाईल बाजूला ठेवता तेव्हा तुमच्या मनाला एक वेगळीच शांती आणि स्थिरता मिळते. तुम्हीही असं करून बघा. उद्या पूजा करताना मोबाईल सायलेंट करा आणि पूर्ण मनाने देवीची भक्ती करा. तुम्हाला तुमच्या मनात आणि पूजेच्या अनुभवात नक्कीच फरक जाणवेल. सुमनच्या या कहाणीतून आपण शिकलो की पूजा ही फक्त एक औपचारिक विधी नाही, ती एक ऊर्जा आहे, एक संवाद आहे. जेव्हा आपण ती शुद्ध मनाने, योग्य विधींनी, योग्य वेळी आणि पूर्ण एकाग्रतेने करतो तेव्हाच तिचं फळ मिळतं. सुमनने या 5 चुका सुधारल्या. मासिक धर्मात पूजा थांबवून देवाची मानसिक आराधना केली, केस व्यवस्थित बांधून पूजा केली, घर आणि देवघर स्वच्छ ठेवून पूजा केली, योग्य वेळी म्हणजे सकाळी पूजा केली आणि पूजेदरम्यान मोबाईलचा वापर टाळला. आणि आज तिच्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी आली आहे. तिच्या प्रार्थना आता खरंच ऐकल्या जातात आणि तिला त्याचा अनुभव येतो आहे. तिच्या घरातील वातावरण आनंदी आणि सकारात्मक झाले आहे. मग आता तुम्ही सांगा, तुम्ही यापैकी कुठली चूक कधी केली आहे किंवा तुम्ही कोणता बदल करणार आहात? खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. मला तुमचं मत आणि अनुभव ऐकायला आवडेल. आणि ही माहिती तुमच्या मैत्रिणी, बहिणी आणि कुटुंबासोबत नक्की शेअर करा, कारण प्रत्येक स्त्रीच्या भक्तीला फळ मिळायला हवं. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला अशा आणखी माहितीपूर्ण व्हिडिओज मिळतील. चला, आपण सगळे मिळून आपली भक्ती आणखी शुद्ध आणि प्रभावी बनवूया. पुन्हा भेटू एका नव्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. धन्यवाद.